पोलीस पाटील, सरपंच कांडलीचे व सर्व पक्षाचे प्रमुख आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी, ही शांतता कमिटीची पहिली बैठक आहे। काही मंडळी सूचना केलेली आहे। नगरपालिकेचा विषय आहे। जावेद साहब लिख लो आप, हल्ला आप पे नगरपालिकेत आता लिहापुरतंच काम आहे। हा, लिहापुरतंच काम आहे, अंमलबजावणी झाली पाहिजे। नवीन शिव आले, त्यांच्यासोबत बैठक लावतो आपण तहसीलदार साहेबाची। सर्वात मोठा खड्ड्याचा प्रश्न आहे, पाणी जास्त झालेलं आहे। दुसरा विषय भोकर तालुका तहसीलदार साहेब, आपण नवीन आज पहिला गणेश मंडळ आहे आपलं। पिया साहेब, आपलं बी पहिला गणेश मंडळ आहे। हे भोकर गावामधून चौकातून निवडून निघते, मोढ्यामध्ये बालाजी मंदिराचा रोड किनवट रोडवर येते, किनवट रोडवरून जुन्या गावाकडे जाते। जुना गाव म्हणजे मुदल गल्ली, आमच्या जुन्या गावातून तसंच गांधी चौकातून वर जाते। ते जे मिट्टी का शहर आहे, मिट्टी का शहर पाशी आमचे मुस्लिम समाजाचे मंडळी आणि छन्नूभाई शेरवाला, त्या मिट्टीच्या शेरचा प्रमुख आहे तो। हा मुद्दा, ती मस्जिद आहे आमची जामामध्ये मुस्लिम मुदल गल्लीची, तिथेही आमचे मुस्लिम बांधव स्वागत करतात। मस्जिदीच्या पुढं खुर्च्या टाकून आपला सन्मान करतात सर्व हिंदू बांधवांचं, आणि तिथून मिरवणूक पार होती, कुठेही अडचण येणार नाही। आता राहिला विषय, बरेच मंडळींना सांगितले दारू, आता मी दारूवाला इक्रता आहे, मला याच्यामध्ये याच बोलायचं ना। प्रशासन जे बी निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही सहमत आहोत। तर दारू 2 दिवस पहिले, 4 दिवस पहिले नेऊन ठेवत, त्याच्यावर बी आळा घाला। त्या दिवशी बंद राहते, बंदच्या दिवशी कोणी नेत नाही, 2 दिवस अगोदर नेतात काय। आणि ज्यावेळेस दारू पिऊन धिंगाणा करते एखादा कार्यकर्ता, की कोणी मनाला लावून घेऊ नका, पण सोडायला आपणच जातो। असं कसं साहेब जमते काय? हे काय कार्यकर्ते येतात, ती भानगड आपण सर्वांवर जबाबदारी आहे ती प्रशासनाची जबाबदारी आहेच आहे काय, पण आपली बी जबाबदारी आहे। तो पिऊन धिंगाणा करत असेल तर त्याला आपण बाजूला नेऊन ठेवा, बाजूला काढा, आणि गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घ्या साहेब। अजून एकदा गणेश मंडळाचे परमिशनला जे किती गणपती आले, आणि त्या गणेश मंडळाची बैठक घेऊन आणि आम्हालाही बोलवा, सर्व पदाधिकाऱ्यांना बोलवा, आणि गणेश मंडळाच्या अधिकारी पदाधिकाऱ्यांची बैठक लावा। तर हे गणेश मंडळाचा विषय आहे, आणि हे शांतता कमिटीमध्ये आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। तर या जबाबदारीचं आपण तंतोतंत पालन करून, हे शासनाचे कर्मचारी आहेत, शासनाचे जबाबदार व्यक्ती आहेत, आणि साहेब आज राहतात, उद्या निघून जातात, उद्या दुसरे तहसीलदार साहेब येतात, पी साहेब दुसरे येतात, पण या गावामध्ये आपण आम्हाला सर्वांना लावायचं आहे, आम्हाला या गावामध्ये तालुक्यामध्ये नांदायचं आहे, आणि आम्हाला सर्व जाती जमातीचे लोक आपल्या इथं नांदतात। त्या नांदण्यावेळेला सर्व लोकांमध्ये एकजूट ना आपण कार्यक्रम, हा गणेश मंडळाचा असो, मुस्लिम बांधवाचा असो, की उद्या दुर्गा देवीचा असो, दसरा असो, हे सर्व कार्यक्रम एका जुटीनं एका सर्व जाती जमातीला घेऊन आपण सर्वजण करावं। या प्रसंगी मी एवढंच बोलतो, आणि आपला इथं सर्वजण आलात, आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत कर। मला बोलण्याची संधी प्रशासनाचं दिली, त्यांचं मी आभार मानतो। धन्यवाद। नमस्कार, मी दिनेश मुदोळकर, प्रवक्ता न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत।